नमस्कार, मी फ्रान्सिस डिसोजा। वसई तालुक्यातील समाजवादी चळवळीने एक निष्ठावंत कार्यकर्त्यांची जी फळी आणि नेते दिले त्यापैकी मी एक सामान्य कार्यकर्ता। प्रिय मित्रांनो, समाजवादी चळवळीत कार्य करत असताना सतत संघर्षाची भूमिका घ्यावी लागली आणि याच दरम्यान संघर्षाने प्रश्न सुटत नाहीत असं जेव्हा दिसून आलं त्या वसई तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नावाने एक नवीन नेतृत्व उदयास आलं आणि त्याच्याकडे वसईतल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने अत्यंत निराळी अशी कार्यपद्धती ही प्रभाव टाकणारी होती आणि सगळे त्यावेळेला समाजवादी विचारसरणीत वाढलेले माझ्यासारखे कार्यकर्ते ही त्यांच्या जवळ आकर्षले गेलो आणि त्यांच्या समवेत आम्ही काम करू लागलो। प्रिय मित्रांनो, त्याची मधुर फळे आज आम्ही समाजात बघित आहोत। आज माझ्या समाज बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे की होऊ घातलेली निवडणूक 20 मेला होत असलेली जाणीवपूर्वक बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही शक्ती करीत आहेत। ह्या खोट्या प्रचाराला आपला समाज बळी पडता कामा नये। आपला समाज निष्ठेने आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या पाठीशी उभा आहे, त्यांचं एक अभिन्न अंग आहे आणि ह्याच भूमिकेतून आज आमदार राजेश पाटील हे खासदारकीला उभे आहेत। ते प्रचंड मताने निवडून येतील ह्यात काही तिळमात्र शंका नाही, पण त्यांचा विजयात आपल्या ख्रिस्ती बांधवांचा महत्वाचा सहभाग असावा। तो कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नयेत आणि आपलं पवित्र कर्तव्य हे लोकशाही बळकट करण्यासाठी आहे। त्याचप्रमाणे वसई तालुक्याच्या विकासाकरता एक गुरुकिल्ली आहे, ही आठवण आपण 20 तारखेला ठेवून शिट्टी ह्या निशाणीवर मतदान करून आपण राजेश पाटील यांच्या विजयाचे शिल्पकार बनवूया। धन्यवाद।